सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठाला 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 हर घाला विठाला 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 बोला पुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की भवन सुत हनुमान महाराज की जोग महाराज की बोलो रे भाई सर्वशंकर की जय विठाला 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 भजन करा विठाला 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 सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती जेणे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची कृपादाने कथेता कृपादाने कथेता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो आद्यत्रय जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण हो ये सकळ विद्यांचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वर, 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 ओम नमो ज्ञानेश्वर. करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा राधरो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता भगवत सेवेकरता अर्थातच कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण संत सम्राट विश्ववंद्य देहू निवासी सुप्रसिद्ध साधू असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय गोड उत्कृष्ट अर्थभरित असा हा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भगवत नामाचं अलौकिकत्व प्रतिपादन करतात. विठाला 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 विठाला. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या असीम अशा कृपेद्वारे सर्व साधू संतांच्या अलौकिक अशा कृपादृष्टीमुळं परिसरात असणारी संपूर्ण संत महंत साधू मंडळी यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे परमस्नेही असणारे राऊत महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि परिसरातून आलेली संपूर्ण गायक वृंद, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी सगळ्यांच्याच विशेष अशा उपस्थितीमध्ये आणि मोठ्या अन्नदान रूपी यज्ञामध्ये संपन्न होत असलेला, अन्नदान रूपी यज्ञाच्या समवेत संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मोरे वस्ती म्हटलं तरी चालेल किंवा पंचक्रोशीतील ही मारुती रायाचं मंदिर इथं चालू आहे. 3 वर्ष झाले, 3ऱ्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि या 3ऱ्या वर्षातील 5व्या दिवसाची ही भगवत चिंतनाची सेवा संप्रदायाचं परम आराध्य दैवत असणारा श्री पंढरीश परमात्मा समाधिस्थ श्री संत ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, बजरंग बली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, माझे संपूर्ण ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य आणि माता पिता या सर्वांच्याच असीम अलौकिक अपार अकारण करून अहेतुके अद्भुत अशा कृपेमुळे आणि तुम्हा सर्व संत सज्जन श्रोतृवर्गांच्या प्रेमास्तो आणि महाराजांच्या आज्ञेनुसार
ही भगवत चिंतनाची सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मला ज्याप्रमाणे बुद्धी देतील, या क्षणी ज्ञानोबाराय माझ्या बुद्धीमध्ये अभंगाचा भाव जसा स्फुरण करतील आणि माझ्या वाणीतून जसं वधवून घेतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला प्रथमतः सर्वांना पाया पडून विनंती करतो, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. कमीत कमी तुम्ही इथं बसण्याच्या एवढे भाग्यवान तरी आहेत. काही मंडळी तर पंगत झाली की गेली महाराज, असं समजू नका महाराज. ती जीवून गेले म्हणजे त्यांनी त्यांचा तोटा केलाय. शास्त्र सांगताय, ग्रंथ सांगतात, संत सांगतात, परमार्थातलं त्यात सोडून पण व्यवहारात सुद्धा आपण जे कर्म करतो महाराज, इतकं सुद्धा कर्म सोडत नाहीये. न भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपे. कोट्यावधी जरी जन्म घ्यावा लागले तरी सुद्धा ते घ्यावेच लागणार. जोपर्यंत आपण केलेलं कर्म भोगत नाही तोपर्यंत ते कर्म आपलं संपत नाही. आणि ज्या वेळेस आपण ते कर्म भोगून संपू त्याच वेळेस महाराज आपलं ते जन्माला येणं खंडित होतंय. म्हणून इथं आल्याच्या नंतर, कोणत्याही धर्म मंडपात गेल्याच्या नंतर कुणाचाही कीर्तन असू द्या, ऐकत असताना हाताने टाळी वाजवली पाहिजे आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल हे भजन केलं पाहिजे. कारण इथं आलोत आपण, आल्याच्या नंतर अन्नदान करणाऱ्यांनी अन्नदान केलंय, मंडप देणाऱ्यांनी मंडप दिलाय, साऊंड सिस्टीमवाल्याने सुंदर साऊंड सिस्टीम लावलेली आहे, भजन करणारे भजन करतायत. सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना जर आपण देवाच्या चिंतनापासून जर आपण विनमुख होत असाल तर एक आपलं पाप आडवं येतंय आणि दुसरी गोष्ट याचं दुसरं कर्म तयार होतंय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कुठेही जात असताना, अहो व्यवहारात सुद्धा आपण, आपल्याला जर शेजारच्या बाईने एवढं पीठ जर दिलं तर आपण तिचं पीठ परत करतो. करतात का नाही इकडं? नाही, हा द्यावाच लागतंय महाराज. साधं पिठाचं उदाहरण आहे हे, तर मठावरच्या अन्नदानाचं उदाहरण. म्हणून इथं आल्याच्या नंतर आपण मोठ्या प्रेमाने भजन केलं पाहिजे आणि कीर्तनात कधी बोललं नाही पाहिजे महाराज. जो कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात जर बडबड करीत असाल तुम्ही, म्हणाला महाराज कीर्तनकारच मग किती मोठ्या बेडकाच्या जन्माला जाईल. कीर्तनकार विनाकारण बडबड करत नाही, अभंगाच्या संदर्भाने बोलत असतो. गायक अभंगाच्या संदर्भाने प्रमाण देत असतात. तुम्ही ऐकायचं असतं. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची अशी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं. म्हणून कीर्तनात कोणी बोलू नका महाराज. जर कीर्तनात जर बोलले तुम्ही तर तुम्हाला बेडूक होऊन जन्माला यावं लागेल आणि मग नको त्या ठिकाणी जाऊन मग वरडावं लागतं. आणि टाळी नाही वाजवली इथं तर गडावरच्या बाबांनी सांगितलं मग कुठं काय टाळी वाजवायला जावं लागतं? बस स्टँडवर, आपलं कुठं टोल नाक्यावरती. म्हणून इथं आल्याच्या नंतर ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठाला 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 आजची तशी ही नियोजित माझी सेवा नव्हती. प्रभाकर महाराज आंधळे यांची सेवा होती, पण त्यांनी मला वाटतं परवा दिवशी सेवा केली आणि परवा दिवशीच्या महाराजांना काही अडचण आली म्हणून आजच्या महाराजांनी परवा दिवशी केली आणि मग परवा दिवशीच्या महाराजाला आज येता नाही आलं म्हणून महाराजांनी मला आज्ञा केली. एक महाराजांनी आज्ञा केली म्हणून मारुतीरायने महाराजांना बुद्धी दिली. दोन, आणि तिसरी गोष्ट महाराज, मारुतीचं माझं काय नातं मला माहिती नाही. गेल्या वर्षी 5व्या दिवसाची सेवा होती आपल्याकडे आणि आजही 5व्या दिवसाची. पुढं ठेवा असं म्हणणार नाही पण योगायोग असतो महाराज. नारळी सप्ताहामध्ये गेल्या वर्षी संदीपान महाराज हसेगावकर, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, त्यांची सेवा होती नारळी सप्ताहामध्ये. पाऊस आला म्हणून गुरुवर्य हनुमान चैतन्य स्वामी महाराजांना करावी लावली आणि या वर्षी परत तशीच अडचण आली. ज्या महाराजांची सेवा होती रामनवमीच्या दिवशी, त्या दिवशी त्या महाराजांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं म्हणून त्या दिवशी परत हनुमान महाराजांना करावं लागली. महाराजांची म्हणजे देवाचीच इच्छा असेल, श्रीराम प्रभूच्या जन्म दिवशी मारुतीने सेवा म्हणजे हनुमानाने सेवा करावी म्हणून तिथं तसं उदाहरण घडलं
मारुतीच्या काय मनात आहे हे मला नाही सांगता येणार, पण नक्की आहे की काहीतरी भाग्य आहे. विठाला सेवा आहे महाराज, ही सेवा ज्ञानोबा वर्णन करतात. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही. शोकग्रस्त मनुष्य सुद्धा असेल, कितीही टेन्शन असणारा मनुष्य असू द्या, काहीही असो जीवनामध्ये, पण जर त्याने देवाची, देवमान्य संताची, संतमान्य ग्रंथाची आणि ग्रंथमान्य श्रीगुरूची जर सेवा केली तर शोकग्रस्त मनुष्य सुद्धा ब्रह्मपदाला प्राप्त होतो. विठाला विठाला. अशा या सेवेकरता जगदवंदनी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय भगवत नामाचं अलौकिकत्व प्रतिपादन करतात. का सांगतात तुकोबाराय या भगवत नामाचा महिमा, अलौकिक महिमा का सांगतात? त्याचं कारण आहे महाराज, या चालू युगामध्ये, या कलीच्या अकराळ विक्राळ कालामध्ये, या कलियुगामध्ये ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं, ज्याला आपलं हित व्हावं वाटतं, ज्याला या भवनदीच्या पलीकडच्या तीरावरती जाण्याची इच्छा आहे, ज्याला आपल्या जीवनातील संपूर्ण दुःख कारणासह नष्ट व्हावे वाटतात आणि निरतिशय अशा आनंदाची प्राप्ती करावी वाटते, ज्याला शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष म्हटला जातो, असा मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे, मुक्त होण्याची इच्छा आहे. सोप्या भाषेत सांगतो, ज्याला याच जन्मामध्ये देव मिळावा असं वाटतं, त्याला सर्व शास्त्र, वेद, ग्रंथ, पुराण, भगवंत, संत सगळे एकमुखाने एकच साधन सांगतायत, ते म्हणजे भगवत नामचिंतन. विठाला. तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याच देई गणे कमळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुकोबाराय सांगतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपला जर उद्धार व्हावा वाटत असेल, आपल्याला जर या जन्म मरण परंपरेतून मुक्त व्हायचं असेल, आपल्या जीवनातले संपूर्ण दुःख जर कारणासह नष्ट करायचे असतील आणि निरतिशय अशा आनंदाच्या प्राप्ती करायची असेल, तर तुकोबाराय सांगतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. शास्त्र सांगते, हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलो हरे हे नामैव, हरे हे नामैव, हरे हे नामैव गतीही असती, अन्यथा गती नसते. विठाला. कलियुगामध्ये जर आपली ऊर्ध्व गती व्हावी वाटत असेल, आपलं कल्याण व्हावं वाटत असेल, फक्त एकमेव साधने महाराज, भगवत नामचिंतन. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. नारायण देईला भेटी, देईला भेटी, नारायण देईला भेटी, देईला भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. कीर्तनाची 4 प्रकार आहेत. त्यातलं नामसंकीर्तन केल्याच्या नंतर महाराज भगवंताची प्राप्ती होते. कलियुगामध्ये मुख्यत्वाने महाराज नामचिंतनाला विशेष महत्व आहे. प्रत्येक युगामध्ये एक एक विशेष साधन सांगितलेलं आहे. अनेक साधन आहेत महाराज. ज्ञानाचं साधन आहे, तपाचं साधन आहे, ध्यानाचं साधन आहे, कर्माचं साधन आहे, तीर्थयात्रा आहेत, व्रत वैकल्य, वेगवेगळ्या प्रकारची साधन आहेत. पण कलियुगामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे.
कृते ध्यायोतो विष्णू त्रेतायाम यजोतो मखैही द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात म्हटलं. कृते ध्यायोतो विष्णू. कृतयुग म्हणजे सत्ययुग. सत्ययुगामध्ये ध्यानाने अर्थातच तपाने देव प्राप्त होत होता. म्हणजे तपाला महत्व होतं. कृते ध्यायोतो विष्णू त्रेतायाम यजोतो मखैही. त्रेतायुगामध्ये महाराज यज्ञाला महत्व होतं. म्हणजे यज्ञाने देव प्राप्त होत होता. 6 महिने यज्ञ करायची महाराज. सत्ययुगामध्ये तप 60 हजार वर्ष तप केलेली मंडळी. पुराणामध्ये कथा येतात. म्हणजे तेवढं आयुष्य पण त्यावेळेस होतं. मी मला वाटतं गेल्या वर्षी बोललो होतो याविषयी की सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष मनुष्याचं होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष राहिलं. आणि द्वापार युगामध्ये द्वापरे परिचर्यायाम म्हणजे द्वापार युगामध्ये महाराज परिचर्या म्हणजे सेवेने देव प्राप्त होत होता. देवाच्या पूजेने सेवा केल्याने महाराज देव प्राप्त होत होता. आणि कलौ हरी कीर्तनात या कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनानेच देव प्राप्त होतो. तुम्ही तप जरी केलं, ज्ञान जरी प्राप्त केलं, ध्यान जरी लावलं, अन्य कोणतंही साधन करा, तुकोबाराय म्हणतात याने तुम्हाला देव मिळन याची गॅरंटी नाही. पण नामचिंतन जर केलं तर देव मिळल्याशिवाय राहणार नाही. विठाला कारण या युगामध्ये तुकोबाराय म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वथा, नकळे न घडे सर्वथा, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वथा. अवघ्या नाम संपूर्ण. देवाकडे जाणाऱ्या ज्याही वाटा आहेत, मार्ग आहेत, रस्ते आहेत, साधनं आहेत. देवाच्या प्राप्तीकरता शास्त्राने जीही म्हणून साधनं सांगितलेली, जी रस्ते आहेत, मार्ग आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, सगळी साधनं महाराज मोडखळीस आलेली. कली न घडे साधन. कलियुगात कुठलंच साधन घडत नाही. मी बोलत असतो महाराज, बऱ्याच वेळेला आपण पारायण करण्याचा नियम करतो की मी महिन्याला पारायण करेल, पण घडत नाही महाराज. आपण जर म्हटलं ना महिन्याला पारायण जर करायचं असलं तर रोज 300 ओव्या वाचाव्या लागतात. आपण पहिल्या दिवशी महाराज एवढा थाटमाट करतो, अगदी ते चौरंग मांडतो, ती 4 ढगळे आणतो, देवाची प्रतिमा मांडतो, घट स्थापना करतो, अगदी ज्ञानेश्वरीला नवं वस्त्र घेतो, पूजा करतो, अगरबत्ती धूप दिवा सगळं लावतो आणि महाराज पारायणाला सुरुवात करतो. पहिल्या दिवशी महाराज 1000-1200 ओव्या वाचतो. आपण वाचतोच महाराज. स्वभाव आहे माणसाचा. कोणतंही काम प्रारंभी जर सुरुवात केलं तर त्या कामाला कंटाळाच येत नाही माणसाला. आणि 1000-1200 ओव्या वाचतो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 800-700 ओव्या वाचतो. वाचता वाचता महाराज काही दिवस निघून जातात. एक 10-12 दिवस झाले ना महाराज, आपोआप तो नियम बंद पडतो. काहीतरी कारण निघतं महाराज, काहीतरी काम निघतं म्हणा, कुणीतरी वाढतं म्हणा, कुणाच्या तरी लग्नाला जायचं म्हणा, काहीतरी काम निघतं आणि ते बंद पडतं. परत आल्याच्या नंतर ते पारायण सुरूही करत नाही माणूस. म्हणजे कलियुगामध्ये कुठलंच साधन, हे उदाहरण सांगितलं पारायणाचं, कुठलं साधन घ्या तुम्ही, वारी असो, तीर्थयात्रा असो, काहीही असो, ज्ञानाचं साधन असो, कुठलंही साधन महाराज कलियुगामध्ये होत नाहीये. न घडे न कळे न घडे सर्वथा. यथार्थ कळत सुद्धा नाही. म्हणून कलियुगामध्ये भगवत नाम चिंतन महत्वाचं आहे. विठाला तुकोबारायांचं जीवन चरित्र पहा महाराज. तुकोबारायांनी काही केलेलं नाही महाराज. कोणी काही केली आचरणे, मज या कीर्तने विन नाही. एक गाव आम्ही, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही, एक गाव आम्ही विठोबाचे नाव,
बेकाम नाही आता अनेक बेकाम नाही आता मोडून या वाटा मोडून या वाटा तुमच्या मागोदारा मोडून या वाटा मोडून या वाटा तुमच्या मागोदारा एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनिका पे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. हा इतर जे मार्ग आहेत ते महाराज अति सूक्ष्म आहे. कर्म महाराज आपण पाणी फिरवतो ताटाभोवती. शास्त्र सांगते मला नाही माहिती काय नेमकं त्याच्यामध्ये असं वर्णन आले मी ऐकलेलं आहे. मोहरी का काहीतरी एक धान्य बुडल एवढंच पाणी घ्यावं लागतं फिरायला. आता ते आपल्याच्याने कुठं होणार आहे. आपली माणसं घेतात महाराज अर्ध शेजारच्या ताटात जाते अर्ध आपल्या ताटात येते मग फिरवतो आपण इतकं पाणी घेतो. कर्म चुकतं महाराज. कर्म होत नाहीये. कर्म नाही यज्ञ नाही. यज्ञ तरी कुठं होतो आपल्याच्याने यथार्थ. यज्ञामध्ये महाराज अखंड तुपाची धार लागते तीही गावरान शुद्ध गाईच्या तुपाची धार लागते. ब्राह्मण सुद्धा त्याच क्वालिटीचा लागतो. रस्व दीर्घ व्यवस्थित त्याचा मंत्राचा उच्चार झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी यज्ञाला सुद्धा यथार्थ लागतात. ज्ञानाचं तसंच आहे महाराज. अंतकरणातले मल विक्षेप गेल्याशिवाय श्रवणाचा अधिकारी होत नाही आणि श्रवणाचा अधिकारीच नसेल तर त्याला ज्ञानच प्राप्त होत नाही. म्हणून अगोदर श्रवणाचा अधिकारी होण्याकरता एवढे कष्ट आहेत महाराज. नंतर मग कुठंतरी ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे हे सगळे सूक्ष्म आहे साधन. मग मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. या कठीण वाटा मोडून महाराज तुकोबाराय म्हणतात एक गावे आम्ही. महाराज तुकोबारायने अखंड भगवंताचं नामचिंतन केलं महाराज. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अखंड भगवंताचं नामचिंतन केलं. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग ऐकलेला सांगतो. गुरुवर्य राऊत बाबांच्या मुखातून ऐकलेला आहे. एक काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये कुणीतरी एक संन्यासी महात्मा बसला धरणं धरून की मला माझ्या अंतःकरणामध्ये जे काही समस्या आहेत जे पारमार्थिक शंका आहेत त्या शंकेचं निरसन करणारा कुणीतरी महात्मा भेटावा. आणि मग तिथं अनुष्ठान म्हणून बसलेला आहे तो महात्मा. बसल्याच्या नंतर महाराज एक दिवस झाला 2 दिवस झाले काही दिवस झाले भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि त्याला दृष्टांत दिला. महात्मन या ठिकाणी बसून तुझा काही उपयोग होणार नाही. तुला जर तुझ्या अंतःकरणातल्या शंकेचं जर निरसन करायचं असेल तुझ्या पारमार्थिक प्रश्नाचं जर तुला उत्तर पाहिजे असेल तर तुला महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे प्रांतामध्ये दिहू नावाचं गाव आहे आणि दिहू नावाच्या गावामध्ये श्री संत तुकाराम महाराज राहत आहेत. त्या तुकाराम महाराजाकडे जावं लागेल आणि त्या महाराजाकडे गेल्याच्या नंतर तुझ्या अंतःकरणात जे काही शंका आहेत कुशंका आहेत त्या सगळ्यांचं उत्तर त्याचं निरसन होईल. असा दृष्टांत मिळाल्याच्या नंतर तो महात्मा तिथून उठलेला आहे आणि मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत पायी निघालेला आहे. पूर्वी काय एवढ्या व्यवस्था नव्हत्या महाराज. पूर्वी व्यवस्था नव्हत्या पण माणसाकडे अवस्था मात्र निश्चित होत्या. वाक्य नीट ऐका. पूर्वी सुविधा नव्हत्या पण माणसं समाधानी होते. धन नव्हतं पण माणसं समाधानी होती. विचारी माणसं होते. पैसा नव्हता पण विचार होता. महाराज आज माणसाकडे पैसा गडबड. आठवा थोडा पूर्वीचा काळ मला थोडा आठवतंय. 12 का 12.5 रुपये महिलेला रोज होता. किती? 12.5 15 धरा. इहिरी फोडणाराला 20 रुपये रोज पुरुषाला होता. 25 रुपये रोज. मला चांगलं आठवतंय. या रोडला गेल्याच्या नंतर ते आता एक रसवंती झाली त्याच्या अलीकडनं एक विहीर खांदलेली बघा डिंगरीची आरती बुक स्टॉलवाल्याची. ती विहीर खांदत असताना मी लहान होतो. आमच्याकडे किरण होता आणि मी त्यावेळेस मी पाहिलेलं आहे की 20-25 रुपये रोज पुरुषाला होता. विहीर खांदायला फोडायला तरी माणसं समाधानी होती. मला चांगलं आठवतंय जर एखादा मुलगा कुठं लग्नाला कुठं जायचं असेल तर गल्लीत कुणाला तरी 4-2 जणालाच ड्रेस असायचे नवे आणि त्याचा मागून आणून महाराज ते आपल्या पोराला घालून पाहुण्याच्या लग्नाला जात होती मंडळी. आठवा तुम्ही जरा पूर्वीचा काळ. आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन सांगू का जे नोकरदार आहेत आज पोलीस खात्यामध्ये महाराज त्यांना हाफचड्ड्या होते. एवढी परिस्थिती भयान होती.
25 एकर मध्ये 20 ते 22 क्विंटल कापूस निघत होता. आज 1-1.5 एकर मध्ये 22 क्विंटल कापूस निघतो. किती प्रगती झाली. पण महाराज पहिली माणसं अशी नव्हती. महाराज जर बांधाच्या वरच्या माथ्याला जर ठोकला, खुटी ठोकली आणि जर कासऱ्याने बैल बांधला तर दोन्ही बाजूने बैल जरी फिरला तरी धानात जात नव्हता, एवढेले बांध होते. आज लक्षातच येत नाही नेमकं याचं वावर इकडे का याचं वावर इकडे. समाधानी नाहीत माणसं. पैसे खूप झाले लोकांकडे पण समाधान नाही महाराज. समाधान पाहिजे असेल तर तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा. देवाच्या चिंतनाशिवाय तुम्हाला अन्यत्र कुठेही समाधान मिळणार नाही. नाही नाही नाही. विठाला एवढी बिकट परिस्थिती होती महाराज. तो महात्मा तिथून पायी निघालेला आहे. तीर्थयात्रेला जायला महाराज पायी जात होती लोक. काशी यात्रा करण्याकरता पायी जायची मंडळी आणि ती खरी तीर्थयात्रा आहे. आज महाराज 22,000 20,000 25,000 भरले की महाराज 4 धाम यात्रा आहे. जाऊ नये असं नाही म्हणायचं मला, पण महाराज पूर्वीचा काळ आठवा आणि आताचा काळ आठवा. तो महात्मा तिथून पायी निघालेला आहे. काही महिने लागले महाराज त्याला यायला आणि मग मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत तो आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे प्रांतात आलेला आहे आणि विचारपूस करत करत महाराज दिहू गावाच्या दिशेने निघालेला आहे. जवळजवळ दिहू गावाच्या जवळ आलेला आहे. सकाळचा टाइम आहे महाराज. सकाळची वेळ आहे. बहिर दिशेला लोक जात होते. पूर्वी असं म्हणतात, मी एका जणाचं ऐकलं की लोक घरचं खात होते आणि बाहेर जात होते. आता लोक बाहेरचं खातात आणि घरी येतात. नाही कळालं. जुनी मंडळी महाराज घरी भाजी भाकरी चटणी भाकर काय असेल ते खायची महाराज. बहिर दिशेला बाहेर जायचे. आता धाब्यावर जेवायला जातात आणि बाथरूमला घरी येतात. विठाला आपण याला प्रगती म्हणतो महाराज. प्रगती नाही, सूक्ष्म विचार. गरज आहे त्याची, नाही असं नाही. पहिली महाराज मंडळी सर्दी जर झाली तर बाहेर कोपऱ्याला जाऊन सनसन नाक शिकरून मोकळे व्हायचे. आताचे महाराज हातरुमाल काढतात, त्याच्या शिकरतात आणि खिशात ठेवते. ती खिशात ठेवायची वस्तू आहे. मी हे कशामुळे सांगतो की मला पुढं थोडं चिंतन सांगायचंय म्हणून तुम्हाला थोडंसं, कारण मला विनोद येत नाही पण वास्तवता सांगतो की पहिला आठवा आणि आताचा आठवा. समाधानी नाही आहेत महाराज माणसं. आपलं तर आपल्यालाच असं वाटतं पण दुसऱ्याचं आपल्याला असं वाटतं. ही शोकांतिका आहे कलियुगामध्ये महाराज. भावाचं जरी असलं तरी भावाचा हिस्सा जरी असला त्याचा तरी सुद्धा भावाला वाटतं की तो सुद्धा माझा हिस्सा असावा. म्हणजे इथपर्यंत आपली मध्ये भावाचं द्या सोडून महाराज. भाव तर भावच राहिला. शेजारी पाजारी असला तरी वाटतं महाराज 1 तास तिकडं आपलं पाहिजे. काय शोक. पण एवढं लक्षात ठेवा, मी सुरुवातीलाच बोलून गेलो, हे कर्म तुमच्याच माथ्यावर आहे. तुम्ही कितीही कमवा आणि कितीही काही करा. तुम्ही बंगले बांधा, गाड्या घ्या, वावरं घ्या, सगळं घ्या, पण निश्चित स्वरूपाने वाल्या कोळ्याचं उदाहरण तुम्ही ऐकलंय. वाल्या कोळी घरी गेल्याच्या नंतर विचारलं बायका पोराला की मी एवढं पाप करतोय, याच्यात सहभागी व्हाल का? अरे बायका पोरं म्हणले ही तू करतोय, तुझं काम आहे आम्हाला पोसवणं. तू कसा कमवतोय याचं काही घेणं देणं नाही आम्हाला. म्हणून आपली जिम्मेदारी आहे, घरच्याला पोसवणं आपलं काम आहे, पण ते कसं पोसवायचं याचा बी विचार केला पाहिजे. म्हणून करत असताना थोडं विचार करून करायचं महाराज, की हे आपल्याला भोगायला लागणार आहे. आपण वाकडा पाऊल न जाता सरळ पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा. विठाला तो महात्मा पुण्याच्या आपल्या दिहूच्या जवळ आलेला आहे. विचारतोय आणि विचार करत करत महाराज बहिर दिशेला माणसं येत आहेत जात आहेत. एक कुणीतरी सद्ग्रस्त बसलेला आहे आणि महाराज बसल्याच्या नंतर शौचविधीला बसलेला आहे आणि चालू आहे महाराज विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आ विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भजन चालू आहे महाराज, नामचिंतन चालू आहे. शौच विधीला बसलेला माणूस महात्मा आहे, सद्ग्रस्त आहे. पाहिलं महाराज संन्याशी महात्म्याने, आणि त्या पाहिल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. काय मूर्ख मनुष्य आहे म्हणे, एवढ्या अपवित्र ठिकाणी देवाचं नाव, पवित्र असं देवाचं नाव घेतोय. पण त्याच्या हे पण लक्षात आलं की आपण आलोत कशाला आणि आपण काय करणार. वाद घालून उपयोग नाही. आपल्या अंतकरणात असणाऱ्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून आपण आलोय. वृत्ती जागी झाली आणि तसाच तो महात्मा पुढे गेलेला आहे. गावात विचारपूस केलेली आहे, तुकाराम महाराजाचं घर कोणतं आहे, तुकाराम महाराजाचं घर कोणतं आहे. सकाळी लोक काही दात घासत होती, काही बाहेर येत जात होती. आणि तिथं एका माणसाने सांगितलं, पुढं जा, डाव्या हाताला वळा आणि उजव्या हाताला एका बोळीमध्ये जो वाडा आहे मोठा, तो वाडा तुकाराम महाराजांचा. महात्मा गेलेला आहे, त्या दिशेने गेलेला आहे. माळदाचं घर आहे. पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर बाहेरूनच आवाज दिलेला आहे, अहो घरात कोणी आहे का. असं म्हटल्याच्या नंतर जिजा माता महाराज, कुणीतरी अपरिचित अतिथीचा आवाज आहे म्हणून डोक्यावरती पदर घेतला आणि बाहेर निघायला लागली. पूर्वीची महिला महाराज आदर ठेवायची, म्हणजे दरवाजाच्या बाहेर पडता वेळेसच पदर असायचा, तर परत आतमध्ये शिरेपर्यंत. आणि घरात जर कुणी अपरिचित अतिथी कुणी आलेला असेल तर घरात सुद्धा पदर असायचा. आता घरात द्या सोडून महाराज, आता हे बोलायला पदरच राहिले नाहीत. राहतील कसे, लग्न झाल्यावर पंजाबी घालायला लागले. आता लई अवघड वाक्य आहे ते, पण ते गडारीच्या महाराजांना सोबत आहे. महाराज सांगत असतात, बाळ जर बस स्टँडवर रडायला लागलं आणि प्यायला मागितलं तर कसं करायचं. ते गडावरल्या महाराजांचं उदाहरण. ते बोलतात आपला अधिकार नाही बोलण्याचा, पण वास्तव आहे. टी शर्ट काय घालतात, पंजाबी काय घालावं, ज्याने त्याने घालावं, पण योग्य नाहीये. जिजामाताने पदर घेतलेला आहे आणि बाहेर निघाली. पाहिलं संन्याशी महात्मा, पाहिला महाराज, दंडवत केला, दर्शन केलं. महात्म्यानं विचारलं, कुठून आलात, महाराज पाहिजे का. महाराज बहिर दिशेला गेलेले, या आतमध्ये बाज टाकली, घोंगडी टाकली बसायला. महाराज बसलेले. तेवढ्यात तुकाराम महाराज घरामध्ये आले आणि महात्म्याने पाहिले. त्या संन्याशी महात्म्याने पाहिलं कीच महाराज डोळे फिरले. अरे, त्या अपवित्र ठिकाणी पवित्र अशा देवाचं नाव घेणारा हाच तर माणूस आहे. आणि मग जिजामाताने सांगितलं की हे आले तुकाराम महाराज. डोकंच फिरलं महाराज. अवघड झालं म्हणे. आता एवढं पायी आलेलं व्यर्थ गेलं. ज्या माणसाला देवाचं नाव कुठं घ्यावं हेच कळत नाही, तर महाराज तू आपल्या प्रश्नाचं काय उत्तर देणार. मग अशी शंका निर्माण झाली. पण त्याला वाटलं आता भगवान विश्वनाथाने पाठवलंय, बोललं तर पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी पाहिलं, महाराज भगव्या वस्त्रातले आहेत. महाराज हातपाय धुतले, पहिलं दर्शन केलं. महात्मा कुठून आलात, का आलात, काय प्रयोजन काय, सगळं चर्चा झाली. त्यांनी सांगितलं असं असं माझा प्रश्न आहे, मला याचं उत्तर पाहिजे, भगवान विश्वनाथाने पाठवलंय. ते म्हटले सगळं काय योग्य, तुम्ही अगोदर स्नान करा, स्नान संध्या वगैरे सगळं तुमची देवपूजा वगैरे आटपा. आवले स्वयंपाक बनव, आवली म्हणायची ते प्रेमाने. आणि मग स्वयंपाक बनवायला सांगितला. स्नान वगैरे झाली, संध्या झाली. म्हटले आपण निवांत जीवूया, आराम करूया, विश्रांती करा. तुम्ही दूरवरून आलात आणि नंतर मग आराम झाल्याच्या नंतर तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईन. आणि असं म्हटल्याच्या नंतर स्नान वगैरे झालं, जेवणं झाली महाराज, सुंदर असं भोजन झालं. आणि 2 बाजा टाकल्या. एका बाजेवर तुकोबाराय पडले
आणि तू महात्मा एका जागेवर पडला. पडल्याच्या नंतर महाराज तुकाराम महाराजाला महाराज पडल्या पडल्या झोप लागली. हे कशाचं प्रतीक आहे? समाधानाचं. पडलं की झोपला की समजायचं त्याला समाधान आहे. त्याच्या अंतःकरणात कुठली चिंता नाही, कमीत कमी त्या दिवशी तरी. ज्या दिवशी आपल्याकडे एवढी जरी चिंता असेल तर माणसाला झोप येत नाही. जो माणूस झोपत नाही, झोप येत नाही, तो किती जरी म्हटला मला काही विचार नाही, काही नाही, फक्त झोपच येत नाही, आपण समजून घ्यायचं त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आहे. तुकाराम महाराज पडल्याबरोबर झोपले. हा महात्मा विचार करत होता, विश्वनाथाने काच पाठवलं असेल, हे आपल्या खरंच प्रश्नाचे उत्तर देतील का, असा विचार करू लागला. आणि तेवढ्यात महाराज डोळा लागतो ना लागतो त्या महात्म्याला, तेवढाच एकाएकी महाराज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. एकदम असा जय घोष ऐकवा. हजारो मंडळी कुणीतरी नामचिंतन करतायत. असं पाहिल्याच्या नंतर तो महात्मा ताडकन उठला आणि खिडकीतून डोकून पाहू लागला. कुणीच नाही महाराज. दुपारची वेळ होती, काळ कुत्र सुद्धा रस्त्याला कोणी नव्हतं. महात्मा विचार करू लागला, हा आवाज आला कुठून. त्याच्यानंतर त्याला वाटलं नाही नाही, डोळा लागल्याबरोबर आपल्याला स्वप्न पडलं की काय. परत बाजेवर आला, परत पडला, परत झोपा. थोडा डोळा लागला की परत राम कृष्ण हरी जय घोष परत ऐकायला आला. परत उठला, परत पाहिलं महाराज, दरवाजा उघडून पाहिला तरी कुणी नाही. मग महाराज त्याला शंका आली, ही काहीतरी चमत्कार आहे. बारीक सूक्ष्म विचार करून बारीक नजरेने पाहिलं, अंतःकरणाने पाहिलं महाराज, तर महाराज तुकोबराय जवळ गेल्याच्या नंतर तुकोबरायच्या रोमा रोमातून महाराज भगवंताचं नामचिंतन येत होतं. आणि असं माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, चंदयाना माता चंद्रयाना माता, चंद्रयाना माता. माझी मजा झाली अनावर वाचा. वाचाच नाही महाराज, प्रत्येक रोमातून महाराज नामस्मरण. मग ऐकलं महाराज, आणि त्याच वेळेस त्या संन्यासी महात्म्याने दंडवत घातला. मी कशा करता सांगितलं की तुकोबारायने महाराज एवढा अट्टहास केला नामचिंतनाचा, एवढा अट्टहास केला की महाराज वाणी नामचिंतन करत होती. प्रत्येक अवयवातून महाराज भगवंताचं चिंतन घडत होतं. महाराज डोळ्याने पाहत असताना देवच दिसत होता, कानाने ऐकत असताना कुणी काही जरी म्हटलं तर देवाचंच ऐकायला येत होतं. अशी स्थिती झाली महाराज. आणि मग महाराज तुकोबाराय सांगतात, दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी. तुकोबारायच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं दुःख राहिलेलं नाही. आणि मग ज्या वेळेस तुकोबारायला असं महाराज अशी स्थिती प्राप्त झाली, त्यावेळेस या जगताकडे दृष्टी फिरवली
आणि पाहिल्याच्या नंतर जो तो चिंतेमध्ये, जो तो दुःखामध्ये दिसू लागला. आता संतांचं अंतकरण आहे महाराज. ज्यावेळेस जनतेला, ज्यावेळेस या विश्वातल्या जीवाला त्रास होतो, त्यावेळेस महाराज संतांना दुःख होतं. आणि ज्यावेळेस या सृष्टीतल्या जीवाला आनंद प्राप्त होतो, म्हणजे अनुकूल परिस्थिती प्राप्त होते, त्यावेळेस महाराज संतांना आनंद होतो. संतांना महाराज स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाहीत संत, आणि स्वतःच्या आनंदाने सुद्धा आनंदी होत नाही. ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतात. महाराज त्याला संत म्हणतात. नाही, जे संत असतात त्यांनाच असा अनुभव असतो. विठाला ज्ञानोबाला वर्णन करतात. पै पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचेनी, का पावो शीतळता लाहे तैते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाये सुखाव तुझो, तुका म्हणे सुख परावी या सुखे, अमृत हे मुखे स्रवत असे. तुकोबारांनी पाहिलं जगताकडे, प्रत्येक जण दुःखी दिसतोय. मग तुकोबाराकडे कोणी आलं तर आपल्याला ज्या भगवत नाम चिंतनाने महाराज जो अनुभव प्राप्त झालता, ज्या भगवत नाम चिंतनाने आपल्या जीवनातले दुःख नष्ट झालते आणि आनंद प्राप्त झालता, ते नाम सगळ्याला सांगू लागले. कुणी कशा करता आला तरी त्याला सांगायची, देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. कुणी म्हटलं ना महाराज अनेक स्थळं येतात पण कशात ना कशात तरी बिघडते, त्याला म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हण, नामस्मरण कर. कुणी जर म्हटलं ना पोट दुखायला लागले, त्याला म्हणायचे नामस्मरण कर. कुणी म्हटलं कोर्टात केस चालू आहे कसं काय, तू नामस्मरण कर. म्हणजे कुणी कशा करता आला तरी नामस्मरण कर. ते दिंडीमध्ये जाता का कोणी, जाताय का कोणी इथं दिंडीमध्ये पंढरपूरला, नाही जाता का नाही? हा जातात ना. तुम्ही दिंडीमधले डॉक्टर पाहिले का, मॅडम डॉक्टर? तुमचे गुडघे दुखायला लागले, कशी गोळी असते ती महाराज? गुडघे दुखायला लागले तरी निळीच गोळी. दुसरा आला म्हणला डोकं दुखायला लागलं तरी निळीच गोळी. पोट दुखायला लागलं म्हणलं तरी निळीच गोळी. हात दुखायला लागला तरी निळीच गोळी. डोळ्याला जळजळ व्हायला लागलं तरी निळीच गोळी. म्हणजे कुणी कशा करता येऊ द्या महाराज, एकच गोळी असते. तसं महाराज तुकोबाराकडे कुणी कशासाठी बी आलं तरी त्याला म्हणायचे देवाचं नाव घे, देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. असं म्हटल्याच्या नंतर काही मंडळी आली म्हणे, काय महाराज तुम्ही कशा करता, कोणी काही आलं तर तुम्ही एकच सांगता देवाचं नाव घे, देवाचं नाव घ्या. आम्हाला हे सांगा देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. असं म्हटल्याच्या नंतर तुकोबारायने अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगितलं, तिने तुटती बंधने, तिने तुटते 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 बंधने, तेरे तुटते बंधना, तेरे तुटते बंधना, उभये लोकी गिरती जैन, उभये लोकी गिरती जैन, तेरे तुटते बंधने, तेरे तुटते बंधने, उभये लोकी गिरती जैन, उभये लोकी गिरती जैन, तेरे तुटते बंधने, तेरे तुटते बंधने. तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुकोबारायांना प्रश्न विचारला लोकांनी की देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय होईल. तुकोबाराय म्हणतात, येणे येणे नाम भगवंताच्या नामचिंतनाने तुटती बंधने, बंधने तुटती. आपल्या जीवनात असणारी संपूर्ण बंधनं नष्ट होतात. अनेक बंधन आहेत महाराज, व्यावहारिक बंधनं तर खूप आहेत. व्यवहारातले सुद्धा सगळी बंधनं नष्ट होतात. जसं आता लोकांना सांगत होते तुकाराम महाराज की कशा करता, कोणी कशा करता जरी आला तरी महाराज त्याचं काम नामचिंतनाने होणार. कशा करता सुद्धा किती अडचण असू द्या महाराज, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, किंवा काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले,
यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तन. जे फल तपाने प्राप्त होत नाही, जे फल ज्ञानाने प्राप्त होत नाही, जे फल ध्यानाने प्राप्त होत नाही, जे फल योगाने प्राप्त होत नाही, महाराज जगातली सगळी सगळी फलं महाराज भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होतात. विठाला 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 विठाला. महाराज आपल्याला जर चांगली गुणवान आपल्याला जर सून भेटावी अशी वाटत असेल तरी नामचिंतन करा. आपल्याला जर आपल्या मुलाने चांगलं सांभाळावं वाटत असेल तरी नामचिंतन करा. आणि आपल्याला जर वाटत असेल की आपली मुलगी चांगल्या ठिकाणी जावा तरी सुद्धा नामस्मरण करा. हे व्यावहारिक झालं महाराज. येणे तुटती बंधने, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार ही सगळी जी बंधनं आहेत महाराज, त्रिविध तापाची जी बंधनं आहेत ही सगळी बंधनं महाराज भगवत नामचिंतनाने नष्ट होतात. विठाला 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 विठाला. म्हणजे कुठलंही बंधन असू द्या महाराज. गुरुवर्य आता सध्या जे YouTube वरती सगळ्यात महाराज भारतामध्ये नव्हे जगामध्ये आज जे साधू म्हणून ओळखले जातात, कदाचित तुम्ही YouTubeला सर्च करा, प्रेमानंदजी महाराज वृंदावन मध्ये ज्यांच्या दर्शनाकरता रात्र रात्र लोक जागे राहतात महाराज. रांगोळ्या काय काढतात, फुलं काय अंतरतात रस्त्यावरती, रात्री 2 वाजता 3 वाजता वाट पाहतात महाराज तो महात्मा कधी येईल. अशा महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं उदाहरण सांगतो. त्यांनी सांगितलेलं घडलेलं उदाहरण आहे. एक महात्मा होता, अखंड नामचिंतन करायचा, राम 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 राम, अखंड नामचिंतन करायचा. आणि काही नाही महाराज, मजुरी करायची. घरची परिस्थिती एवढी नव्हती. 8 दिवस काम करायचं, त्याच्यातून थोडंफार काही मिळालं तर खायचं. आणि महाराज तशीच जिंदगी पुढं 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 चालली. एके दिवशी कळालं कुणीतरी महात्मन, कुणीतरी संत मंडळी गावाजवळून जात आहे. त्याला वाटलं महाराज आपल्याला सेवा घडावी. सद्ग्रस्त होता महाराज तो. नामचिंतन करणारा सामान्य नाही महाराज. भले कीर्तनकार एक वेळेस कमी म्हणजे कमी प्रतीचा असेल, पण नामचिंतन करणारा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. या नामाची ताकद तुम्हाला सांगतो. यावर्षी नारळी सप्ताहामध्ये गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढा मोठा सप्ताह करतात. नारळी सप्ताह म्हणजे सामान्य सप्ताह नाहीये. आणि गुरुवर्य जनार्दन स्वामी मत्स्येंद्र गडाचे विद्यमान महंत, ते त्यांच्याकडे 8 महिने राहिलेले. मी 3-4 वर्ष राहिलो. आम्ही दोघं असताना आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करता बाबा, आणि मग तुम्हाला नामचिंतन करायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आता पुढच्या वर्षीपासून, मागच्या वर्षी सांगितलं होतं शिरस मार्गमध्ये तिथं कीर्तन होतं त्यांचं, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढच्या वर्षीपासून एक स्वतंत्र एक मंडप द्या. ज्या मंडपातला आवाज कीर्तनाच्या मंडपात येणार नाही, परंतु तिथं नामचिंतन घडलं पाहिजे. आणि त्या मंडपमध्ये एक छोटेसे 2 स्पीकर मांडा, 2 माईक द्या, आणि एका एका गावाला 2-2, 3-3 तास देऊन टाका. अखंड नामचिंतन करा. त्यांनी म्हटलं महाराज, सहज बोलणे हित उपदेश. महाराज करोनी सायासा शिकवे दे, करोनी सायासा करोनी सायास शिकवे दे, करोनी सायास. सहज बोलले बाबा. आणि गुरुवर्य स्वामींनी महाराज मनावर घेतलं आणि मला सांगितलं की तुम्हाला हे नियोजन पाहावं लागेल. अक्षरशः पहिल्या दिवशी वाटत होतं हे नामचिंतन कढीला जाईल का नाही, कारण 4.5 तास मंडपामध्ये मी आणि 2 बारकेली पोरं घेऊन बसलो होतो नामचिंतन करत. कुणीच आहे ना महाराज. आणि मग नंतर 2-3 दिवसापासून महाराज 100-200 मंडळी यायला लागली. रात्रीच्याला थोडं आम्हाला जड जायचं, 5-25, 10-20 माणसं असायचे. पण अक्षरशः सांगतो 8 दिवस तो विना उभा राहिल्यापासून तर काल्यापर्यंत नामचिंतन अखंड चाललं. त्याची ताकद सांगतो महाराज. ज्या राऊत महाराजांचे कीर्तन घेण्याकरता 1.25 कोटी जप लिहून द्यावा लागतो आणि वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागते, त्या राऊत बाबाने
महाराज येऊन काल्याचं कीर्तन केलं महाराज. कारी भेदा भेद काम निवारोनी, भेदा भेद काम निवारोनी. सेवा ते आवडे उच्चारावे नाम. देवाचं नामचिंतन केलं महाराज. बाबा भेट देण्याकरता आलते, पण गडावरल्या महाराजांनी विनंती केली म्हणे बाबा तुम्हीच कीर्तन करा. बाबांनी सांगितलं की हा अधिकार तुमचा आहे, गादीचा अधिकार आहे, मी नाही करू शकत. पण बाबांनी फोन ठेवला, परत फोन लावायला लावला. मग परत मी गुरुजींना मध्यस्थी केलं, सटले गुरुजींना. गुरुजी म्हटले बाबा काही ऐकणार नाहीत, तुम्हाला कीर्तन करावंच लागेल, अर्धा तास करा. मग बाबा म्हटले कीर्तन कुठं अर्धा तास असतं का? म्हटले चला करूया म्हटले. आणि मग महाराज जेवण करायचं होतं, जेवण बाजूला ठेवलं, केलं नाही महाराज, आणि कीर्तनाला उभा राहिली. ही ताकद नामचिंतनाची आहे. विठाला तो महात्मा नामचिंतन करत होता. त्याला कळालं की कुणीतरी संत मंडळी चाललेली. मग तो गेला, दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या घरी येता का तुम्ही? तुम्ही चहा पाणी काही भोजन करण्याकरता येता का? सेवा घडू द्या मला. आणि तो महात्मा म्हटल्याच्या नंतर, तो सद्ग्रस्त म्हटल्याच्या नंतर ती मंडळी आली महाराज. जिथं आदर असतो ना महाराज, तिथं माणसं न बोलवता जातात. आणि जिथं महाराज तिरस्कार असतो ना, तुम्ही आमंत्रणाच्या नंतर आमंत्रण पाठवा तरी सुद्धा येत नाहीत महाराज. मग ती मंडळी सगळी आली. घरी कशाचं महाराज, मोडकं तोडकं जे होतं थोडंफार ते बनवलं, खाऊ घातलं त्या मंडळींना, वाटं लावलं महाराज. त्या मंडळींनी दुसऱ्या मंडळींना सांगितलं की अशा गावी असं एक सद्ग्रस्त राहतात, तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याकडे जा. दुसऱ्या वेळेस महाराज दुसरी मंडळी आली, साधक मंडळी, ती चिंतन करणारी संत मंडळी आली. आणि आल्याच्या नंतर महाराज त्यांचा पत्ता काढतच आले. आल्याच्या नंतर महाराज कशाचं काय, घरात काहीच नाही. आणि मग आता काय करावं, होऊन अतिथी आलेला आहे महाराज. विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती किंवा सकळ सुकृताची संपत्ती. आपल्या दारात जर भिक्षुक आला, लक्षात घ्या बरं का, भिक्षुक आला आणि जर त्याला जर विनमुख पाठवलं. पण आता मला थोडी शंका येते महाराज, भिक्षुक ओळखण्याकरता सुद्धा नजर असायला पाहिजे. कारण आता लयच अवघड झालंय महाराज. ह्या रोडवर 4 व्हीलर पल्सर गाड्या लावतात आणि महाराज मस्त भगवे कपडे वरून घालतात, आतमध्ये पॅन्ट धुवून दिलेले असतात. आता कसंच काय करावं, ते भिक्षुक म्हणावं का काय माहिती नाही, ते देवाला माहिती. पण ते पाहिल्याच्या नंतर नक्कीच महाराज वाढण्याची इच्छा होत नाही. ती माणसं महाराज येतात गावातून, एक गोणी अर्धी गोणी गोळा करतात, मोंड्यात नेऊन घालतात महाराज आणि चपट्या घेऊन पेतात महाराज. त्यांना कसंच वाढावं. पण ते त्यांचं कर्म राहिलं, जाऊ द्या. अतिथी आल्याच्या नंतर आपण महाराज त्याला विनमुख पाठवू नये. आणि मग त्या महात्म्याने घरी काही नसताना महाराज गावामध्ये श्रीमंत माणूस होता, त्याच्याकडे गेला, हात पसरले म्हणे काही करा, पण त्यांना भोजनाकरता जी सामुग्री लागते ती द्या, मी तुमचं जे म्हणेल ते काम करेल. मोठी माणसं महाराज, पूर्वीचा काळे मोठी माणसं महाराज एवढं राबून घेतात. आमच्या भावकीमध्ये एक म्हातारा होता महाराज, त्याने आमच्या आजोबाकडून एवढे कष्ट करून घेतले महाराज, पण चांगलं नाही महाराज. अंतकाळाचा विचार करून करा महाराज. मी पुन्हा वाक्य सांगतो, आपला शेवट डोळ्या पुढे ठेवा. तुम्हाला वाटत असेल मी एवढं कमवलं, एवढं सगळं, काय नाही महाराज, बायका पोरं काय नाही महाराज, जोवर चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा महाराज. आपला धंदा चालला, पैसा असला तर आपल्याला बहिणी ओळखतात. एखादा अधून मधून 90 घेऊन द्या, आणि 90 घेतलेल्या असल्याच्या नंतर एखाद्याने म्हणावं की तुमचा भाऊ आहे. भाऊ कसला म्हणे, एवढंच पैदा झाला आमच्या कुळामध्ये म्हणे, भाऊ पिऊ मानित नाही म्हणे. का? त्याच्याकडे काही नाहीच महाराज. धनवंतालागी सर्व मान्यता आहे. म्हणून पुढचा विचार करून कमवा. तो महात्मा आला, त्यांनी त्या श्रीमंत माणसाकडे हात पसरले. ते म्हणे देतो गाड्या, पण आपल्या शेतामध्ये एक विहीर खांदायची, ती खांदून देत असले तर आता तर देतो, पण विहीर खांदेपर्यंत जेवढं लागल तेवढं देतो. सद्ग्रस्त होता महाराज, नामनिष्ठ होता, वैष्णवांची सेवा करणारा होता. त्याला पुढं काही दिसत नव्हतं, फक्त सेवा दिसत होती. त्याने महाराज मान्य केलं, ती सामुग्री नेली, जीव घातलं, वाटं लावलं महाराज.
आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून विहीर खांदायला सुरुवात झाली. आता मगाशी बोलो, पूर्वी जशी परिस्थिती होती तशी आता परिस्थिती नाही. विहीर खांदाला नारळ फोडला म्हणूस तर घरून भाकरी घेऊन येऊस तर एक परस होती महाराज. आणि 4-5 दिवस 8 दिवस गेले तर विहीर फायनल. त्या महात्म्याला 4-5 महिने लागले 2-3 परस खांदायला. दोघच जण महाराज, 2-3 जण ती घरचे. आणि मग एके दिवशी काय झालं, विहीर खांदायला तो खाली उतरला. मंडळीला सांगितलं तू पाठीमागून भाकरी वगैरे घेऊन ये. मंडळी येईपर्यंत तो खाली उतरला. योग चांगले नाही महाराज, विहीर ढासळली महाराज. आणि ढासळीन तो खाली बुजला गेला. बुजला गेल्याच्या नंतर पूर्ण विहीर बुजली गेली. आणि मंडळी महाराज भाकर घेऊन येईपर्यंत त्याचा म्हणजे लोकांच्या दृष्टीने त्याचा प्राण गेला. आणि मग मंडळीने पाहिलं कुठंच दिसेनात, कपडे तर वर आहेत, बूट वर आहे. आणि मग गेले कुठं हे ढासळलेलं पाहिल्याच्या नंतर आक्रोश केला महाराज. धावतच आली त्या श्रीमंत माणसाकडे, ज्याची विहीर होती त्याच्याकडे. रडायला लागली महाराज. ती मंडळी सगळी आली. मग श्रीमंत माणूस, राजा माणूस, सगळे माणसं सोबत आले. काय करणार आता, गेली म्हणे, आता उकरूनही फायदा नाही. 5 मिनिट जर मनुष्याचा श्वास कोणला तर माणूस मरून जातो. 5 मिनिट कशाला, एक 10-5 सेकंद. आणि मग तसं झाल्याच्या नंतर सोडून दिलं महाराज. तू मेला म्हणून सोडून दिलं. आणि मेला म्हणून सोडून दिल्याच्या नंतर सगळी मंडळी, तू श्रीमंत माणूस म्हणू लागला की बाबा काय करा आता, तुम्ही विसरून जा, तुम्हाला जे लागेल ते पुढचा सांभाळ माझ्याकडे राहिला. पण आता त्याला नाविलाजे, जी होऊ नये ती गोष्ट घडली, पण आता हे विसरून जावं लागेल. तसंच आवरलं सावरलं, घरी आणलं महाराज. तिथून 1-2 महिन्याच्या नंतर एक राजाची स्वारी गेली. 1-1.5-2 महिन्याच्या नंतर स्वारी चालली होती. राजा घोड्यावरती होता, पण कुठून तरी आवाज आला. राजा सुद्धा तसा पुण्यवान होता महाराज. त्याला नामचिंतनाचा आवाज आला. राम 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 असा आवाज ऐकल्याच्या नंतर महाराज तो राजा म्हणला, थांबा, इथं कुणीतरी महात्मा आहे, नामचिंतन करताय. आणि असं म्हटल्याच्या नंतर थांबवली सगळी स्वारी. खाली उतरला राजा. इकडं तिकडं पाहू लागले, कुठंच कुणाला काही शोध लागेना. आणि मग त्यावेळेस राजाने खाली उतरून पाहिलं, त्या ह्याच्यामध्ये पाहिलं विहिरीमध्ये, तर विहिरीतून आवाज येत होता. बुजलेलं ते सगळं तसंच होतं. आणि आवाज आलेला पाहिल्याच्या नंतर राजाने सांगितलं, सगळ्या सेनाला बोलवा, इथंच कुणीतरी नामचिंतन करते. वरवरची माती काढली, हळूच काढली महाराज. ती माती सगळी व्यवस्थित काढली. आणि माती ते सगळं काढल्याच्या नंतर आतमध्ये महाराज गुफेसारखं झालेलं होतं महाराज. ती वरून सगळी दगड वगैरे व्यवस्थित लागलेली होती. समोरून असं पुढं महाराज पंचपक्वानाचं ताट आहे, एक तांब्या पाण्याने भरलेला आहे. हे घडलेलं उदाहरण आहे. सगळं महाराज ताट वगैरे सगळं व्यवस्थित. आणि पाहिलं महाराज तू महात्मा ध्यानामध्ये राम राम असं नामचिंतन करतोय. आणि मग असं पाहिल्याच्या नंतर सगळे आश्चर्यचकित झाले महाराज. हे मी कशा करता सांगतोय, हे भगवत नामचिंतनाची ताकद आहे महाराज. येणे तुटती बंधने, मृत्यूच्या मुखातून सुद्धा आपल्याला सोडवण्याची ताकद महाराज नामचिंतनाची. विठाला उभय लोकी कीर्ती जेने, जेने उभय लोकी कीर्ती. उभय नाम या आणि परलोकामध्ये देवाच्या नामचिंतनाने महाराज आपली कीर्ती होते. महाराज ज्या कीर्ती करता, ज्ञानोबराय म्हणतात, लोक आपले काय करतात, प्राण द्यायला तयार होतात. लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ज्ञानोबराय वर्णन करतात, लोक सायासे करुणी बहुते, बहुते सायासे करुणी, फार कष्ट करून महाराज वेचिती आपुली जीविते, आपला प्राण द्यायला तयार होतात. परंतु वाढविती कीर्ती ते धनुर्धरा, धनुर्धरा कीर्ती ते वाढविती. लोक मरायला तयार होतात. हो लांब कशाला, आता 5 आलं कोणतंही असू दे, माणसाला मारा, झोप तरी आहे का राजकारणी माणसाला? जो आमदार, जो उमेदवार गावामध्ये 5 वर्षात कधी न आलेला, तो 4 महिन्यामध्ये 10 वेळेस येऊन जातो. कशा करता? पद प्राप्त करण्याकरता. पद कशा करता? कीर्ती करता. विठाला तुकोबाराय म्हणतात, कीर्ती प्राप्त करायची, पद प्राप्त करायचंय, नामचिंतन करा, नामचिंतन करा. कोणतीही कीर्ती प्राप्त होईल महाराज.
तुम्हाला जे पाहिजे ते नामचिंतनाने मिळेल. म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. ज्ञानोबा रायदिका संतांनी काय केलं महाराज? उभारीला ध्वज तिही ऐशी चराचरी कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, हरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी. ऐशी चराचरी कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. महाराज ते हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नवे नवे तुकोबारा आदी करून सकल संत पा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती राहील नाही. यांची कीर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठाला म्हणून भगवत नाम चिंतनाने काय होतं तुकोबाराय सांगतात. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. जेणे नाम ज्या नाम चिंतनाने. म्हटले ते नाम कसं आहे हो? कसं आहे म्हटल्याच्या नंतर अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सत्य साचे खरे, सत्य साचे खरे, सत्य साचे खरे, सत्य साच 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 खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, 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 हो येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, तुटती बंधने. तुकोबाराय सांगतात ते नाम कसं आहे तर सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. विठोबाचे नाम सत्य, विठोबाचे नाम साच, विठोबाचे नाम खरे आणि विठोबाचे नाम बरे. महाराज 3 शब्द वापरले पूर्वार्धामध्ये. सत्य साच खरे या तिन्ही शब्दाचा अर्थ जर पाहिला ना तर एकच होतो. सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं आणि खरे म्हणजे खरं. महाराज जर 3 शब्द एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थाचे वापरले का हो? तुकोबारांना काय शब्द सुचत नव्हते का? एकाच अर्थाचे 3 शब्द वापरले नाही महाराज. तुकोबारांसारखी तर बुद्धी कुणाला नव्हती. मग का वापरले? कारण शास्त्रामध्ये एकच शब्द जर पुन्हा पुन्हा वाक्यामध्ये आला तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हटला जातो. किंवा एकच वाक्य एका पॅरेग्राफमध्ये पुन्हा पुन्हा जर तेच वाक्य आलं तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हटला जातो. ते बोलणं दोषयुक्त आहे. मग तुकोबारायने जर 3 शब्द वापरले मग महाराज तुकोबाराय दोषयुक्त बोलू शकतात का? नाही महाराज. तुकोबाराय दोषयुक्त का असे काय बोलू शकतात? कारण शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. तुकोबाराय महाराज शास्त्रबाह्य कधीच बोलले नाही. उलट जे बोलले
त्याचं शास्त्र तयार झालं महाराज. तुकोबारायांनी शास्त्राने सांगितलं तसं तर वागले, पण जे वागले त्याचं गाथारूपी शास्त्र तयार झालं. म्हणून महाराज तुकोबारा दोषयुक्त बोलू शकत नाही. मग बोलले तर याचा अर्थ कसा लावायचा? ऐका, जर व्यवहारामध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर आपल्याला एखाद्याच्या बुद्धीवर आरूढ करायची असेल, एखाद्याला जर एखादं वाक्य म्हणा, एखादे विचार म्हणा त्याच्या बुद्धीवर आरूढ करायचे असतील, त्याच्या बुद्धीमध्ये जर घट्ट बसवायचे असतील, तर आपल्याला एकच शब्द एकच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारावं लागतं. कल्पना करा, कुणाचं तरी लग्न आहे. आता इथल्या कुणाचं असेल, बाहेरच्या गावाचं असेल, उदाहरण घ्या, मण्यारोडीतल्या मुलीचं लग्न आहे आणि पत्रिका घेऊन महाराजांकडे आलेले, गडावरच्या महाराजांकडे आल्याच्या नंतर आल्याबरोबर महाराजांना नमस्कार केला. ओ मण्यारोडी मंडळी, कुणीकडे कुणीकडे? मग त्यांनी सांगितलं, बाबा अमुक अमुक मंडळ यांच्या मुलीचं लग्न आहे, आम्ही पत्रिका घेऊन आलो, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. बाबा म्हणले, बसा, चहा पाणी करा, नंतर बोलू. नाही म्हणले, बाबा तुम्हाला लग्नाला यावं लागेल. येणारी 20 तारीख आहे, 20 तारखेला तुम्हाला लग्नाला यावंच लागेल. बाबा म्हटले, बसा. पाणी सांगितलं, पाणी घेतलं. एक गोट घेतो ना घेतो तो माणूस तो परत म्हणतो, तुम्हाला लग्नाला यावं लागेल बरं का बाबा, येणारी 20 तारीख आहे, तुम्ही जर आले तर वेळेवर लग्न लागेल. तुम्ही ज्या वेळेला याल त्या वेळेला आम्ही लग्न लावू. कारण आमची तिथी आजची जी तिथी 20 तारखेची ती तिथी सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये या, तुम्ही आल्यावरच लग्न लागेल. सगळी महाराज मंडळी येणार आहेत, सगळे वारकरी येणार आहेत, सगळी पाहुणे येणार आहेत. तुमची उपस्थिती सगळ्यात मुख्य. चहा घेतला, परत सांगितलं 20 तारखेला बरं का बाबा, टाळू नका. बाबा चहा वगैरे झाला, चहा घेतला, सगळं उठताना परत सांगतात, बरं का बाबा, पाया पडले बरं का बाबा, विसरू नका 20 तारीख मात्र नक्की. खरंच येताना 20 तारखेला मण्यारोडीला, तसं काही नाही, बाबाला सांगत होते उदाहरणामध्ये. आणि मग ते पुन्हा 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 जाताना परत एकदा सांगितलं. म्हटले, हो पक्क लक्षात राहील माझ्या 20 तारीख. ते पुन्हा पुन्हा का सांगितलं बरं? की बाबाच्या असं डोक्यामध्ये बसावं की 20 तारखेला कुठं कीर्तन नाही घ्यायचं, कुठं उद्घाटन नाही घ्यायचं, कुणाच्या पूजेला नाही जायचं, कुठं जेवायला नाही जायचं, पण कुठं जायचं? मण्यारवाडीला लग्नाला जायचं. हे पक्क ध्यानात बसावं. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं नाव सत्य, देवाचं नाव साचे, देवाचं नाव खरंय, देवाचं नाव खरंय 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 नाही, देवाचंच नाव आणि देवच खरा आहे, बाकी सगळा पसारा आहे. विठ्ठला प्रमाण देऊ नका आता, कारण वेळ संपत आले. तुकाराम महाराज म्हणतात देवाचंच नाव खरंय, म्हणून 3 शब्द वापरले असावेत. एक, दुसरी गोष्ट, एक पहिला शब्द आहे काल परिच्छेद रहित याच्याकरता, दुसरा शब्द देश परिच्छेद रहित याच्याकरता, आणि तिसरा शब्द आहे वस्तू परिच्छेद रहित याच्याकरता. तुम्ही म्हणाल काय महाराज अवघडात शिरायला लागले? अवघडात असू द्या, तुम्हाला सोप्यात आणून सोडतो. काल परिच्छेद रहित याचा अर्थ होतो की सर्व कालामध्ये आपण आहोत तेव्हा देवाचं नाव आहे. आपला बाप होता, बाप जन्माला यायचा आहे त्याच्या अगोदर देवाचं नाव आहे. आपण जन्माला यायचंय त्याच्या अगोदर देवाचं नाव आहे. आपला आजोबा जन्माला यायच्या अगोदर देवाचं नाव आहे. पूर्वी पंजोबा, खापर पंजोबा, काय सृष्टीच्या उत्पत्तीच्या कालापूर्वी देवाचं नाव होतं. ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली ना, त्याला जी बुद्धी सुचली ना, पहिला एकला ब्रह्मा पहिला एकला वेड्यासारखा होता. आता ती उभी आठवत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये उभी आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये का 17व्या अध्यायामध्ये. विठाला अध्याय नाही ध्यानात, पण ज्ञानेश्वरीमध्ये नक्की. मग आता काय, कारण जर ठरून आलो असतो ते बोलायचंय तर मग घट्ट बसून आलो असतो, पण ते ओघाने येतंय, त्याला काय करणार. मग ब्रह्मदेव म्हणजे सृष्टी उत्पत्ती पूर्वी देवाचं नाव होतं, आज देवाचं नाव आहे. आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत चंद्र सूर्य, जसं म्हटलं ना, नाही नाम जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य, सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही, सृष्टीच्या विनाश झाला तरी सुद्धा देवाचं नाव राहणार आहे. म्हणजे कालाचं बंधन नाही. म्हणून काल परिच्छेद रहित याच्याकरता शब्द वापरला सत्य. लक्षात ठेवा, सर्व कालामध्ये म्हणून सत्य शब्द 7 शब्द वापरला सर्व देशामध्ये. आता आपण खोपटीमध्ये घेतो, याच वेळेला याच क्षणेला नारायणगडावरती, भगवान गडावरती, मत्स्येंद्र गडावरती, गहिनीनाथ गडावरती, आळंदीमध्ये, पैठणमध्ये, हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन,
अयोध्या सगळ्या ठिकाणी नवे नवे खेड्यापाड्याने सुद्धा जी नामधारक मंडळी ती नामचिंतन करतायत महाराज. म्हणजे याच वेळेला सगळ्या देशामध्ये भगवंताचं नाम आहे म्हणून देश परिच्छेद रहित याच्या करता 7 शब्द वापरला आणि खरे शब्द वापरला महाराज. सर्व वस्तूमध्ये देवाचं नाव आहे. तुम्ही म्हणा सर्व वस्तूमध्ये देवाचं नाव आहे, याला तर आपण माईक म्हणतो आणि इथं कुठं देवाचं नाव आहे. 52 वर्णा परता कौन मंत्रू आहे पंडू सुता की 52 ही नुच्चारिता मंत्रू असे बरा ज्ञानोबराय वर्णन करतात की 52 वर्णा परता महाराज शब्द दुसरा कोणताच नाही. अ उ म याच्यापासून ओंकार तयार झाला आणि तिथूनच महाराज सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे त्या ईश्वरापासून. एक दुसरी गोष्ट, विठ्ठल जळी स्थळी भरला किंवा तयाविन ठावरिता कोठे वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयाविन ठावरी सर्वा घटी राम देहादी एक. मग मला सांगा, शास्त्र सांगतोय, वेद सांगतोय, ग्रंथ सांगतो, सगळ्या ठिकाणी मारुती, सगळ्या ठिकाणी श्रीराम प्रभू आहे, सगळ्या ठिकाणी देव आहे. मग जिथं जिथं देव आहे तिथं तिथं देवाचं नाव राहील का नाही? तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणा गणेश महाराज तुम्ही इथं उभा राहा, तुमच्या नावाला इकडं पाठवा, जमल का? नाही महाराज. नाम आणि नामीचा अभेद आहे म्हणून जिथं जिथं देव आहे तिथं देवाचं नाव आहे. शास्त्र सांगतंय सर्व ठिकाणी देव आहे, सर्व वस्तूमध्ये देव व्यापून आहे म्हणून सर्व वस्तूमध्ये देवाचं नाव आहे म्हणून खरे शब्द विठाला. खरे नाम विठोबाचे बरे, देवाचं नाव बरे. बरं या शब्दाचा अर्थ अतिशय चांगलं. नाम चांगले चांगले, देवाचं नाव घेण्याकरता काही न लगे एक भावाची कारण न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण नाम संकीर्तन साधन पै सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. म्हणजे देवाचं नाव चांगलं आहे घेण्याकरता महाराज. देवाचंच नाव चांगलं आहे म्हणजे अन्य कुठलंही. बरं म्हणजे काय? बरं म्हणजे अतिशय चांगलं. नुसतं चांगलं नाही, अतिशय चांगलं. आपण म्हणलं ना ओ शामराव काय चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय म्हणजे लय मजेत आहे असं नाही, लय टेन्शन मध्ये बी नाही, पण मधली स्थिती. थोडं काहीतरी टेन्शन आहे, थोडं फार बरं आहे. म्हणजे विम्याचे पैसे आले तर पण कागदपत्र जमा केले नाही म्हणून टेन्शन आहे. म्हणजे थोडं टेन्शन थोडं बरं, त्याला आपण बरं म्हणतो. पण तसं परमार्थामध्ये नाही. बरं म्हणजे तो हा विठ्ठल बरोबा अतिशय श्रेष्ठ, अतिशय चांगलं. म्हणजे देवाचं नाव अतिशय चांगलं आहे. विठोबाचे नाम बरे आणि विठोबाचे नाम खरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. आता बरंच वेळ झालाय, जरा लईच निवांत चाललंय. देवाचं नाव खरं आहे बरं आहे मग घ्यायला काय हरकत आहे? आता तिथं मध्ये गप्पा मारल्या तर महिलांनी. आपला शाप आहे भाऊ, तुम्ही जर आता घरी गेल्यावर 10-5 नामस्मरण केलं नाही 10-5 मिनिटं सकाळभर काही बी होऊ शकतं. त्यामुळं जे जे बोललेत कीर्तनात तसा मी शाप देत नाही, पण त्याचं काय सांगावं. कारण सुरुवातीलाच सांगितलं मी कीर्तनात बडबड करू नका. आणि ज्याला वाटलं असं ना आपण कीर्तनात बोललो ते घरी गेल्यावर किंवा जातानी तरी रामकृष्ण हरी म्हणत जा, राम राम तरी म्हणत जा. म्हणून आता मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी एकदा भजन करा. जातानी म्हणा नाही तर नका म्हणून, पण आता मात्र सगळेजण म्हणा मोठ्या प्रेमाने. हातवर करायचे बिंदास. इथं असे लाजत येत महाराज, हातवर करा म्हटलं की असे लाजत येत. आणि तिथं जर म्हटलं ना ओ पगारा कुणा कुणाला लावायचे हातवर करा, श्रावण बाळ आणखीन कोणतं असते आता ते काही माहित नाही. इंदिरा गांधी काय असेल ते काय महाराज, काय सुविधा निघाल्यात. लाडकी बहीण कुठं काय एवढ्या मजा चालल्यात महाराज यांच्या बहिणीच्या. अंदाजी इतका परेशानी 80 रुपयाचा तेलाचा पुडा 180ला झालाय. पण जाऊ द्या, काही का असा ना. दाजीला वाटतंय ते 1,500 आले म्हणजे काही का ना आपल्या इकडे बी थोडंफार फिलिम वाढायला होते. तर तसं काही नाही, ते काही असू दे. म्हणून मोठ्या प्रेमाने भजन करायचं सगळ्यांनी. झाला टाइम आपला, आता एकदा भजन करायचं. हातावर आर करा ना मावशा हो, हातावर काय लाजत तुम्ही म्हणा. तुम्ही लय टकटक बोलाता, तुमच्या घरचे आले तर इथे नाही येऊन द्या बाबा होते, पण तुम्ही आले तेवढे तर करा.
विठोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमारी विठोबार कुमार गोबार विठोबार कुमार गोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय ढोबार 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 कुमाई कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव पवन सुत हनुमान महाराज प्रभु रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार 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 बरोबर 10:30 झाले 5च मिनिटं घेतो बघा देवाचं नाव खरं आहे आणि बरं आहे आता बोलू नका आता नामस्मरणाने पहिलं सुटलं पण आता परत डोक्यावर पाप बसेल हा देवाचं नाव तुकोबाराय म्हणतात खरं आहे बरं आहे महाराज देव आणि देवाचं नावच जगामध्ये खरं आहे बरं आहे 4 प्रकार पडतात काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाहीत काही गोष्टी खऱ्या नाहीत परंतु बऱ्या आहेत काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाही महाराज देवाचं नाव आणि देव खराही आहे आणि बराही पटवून देतो काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाही कल्पना करा सध्या उन्हाळी ज्वारी पेरलेल्या आहेत बाजरी म्हणा ज्वारी म्हणा आपण मस्त काढण्याच्या तयारीमध्ये एक 7-8 बाया अशा पाता धरून चाललेल्या आहेत भल्याला मोठ्या आणि बाजरीचा आवर खडाळ 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 चालू आहे काढायचं आणि तेवढ्यामध्ये आतून महाराज बेधडक असं एवढं फास्ट डुक्कर आलेलं आहे आता 10-12 महिला काढत असल्याच्या नंतर एखादी तरी महिला धडकल्याशिवाय राहीन का नाही दुर्योग म्हणा धडकली म्हणा आणि पडली महाराज गेला पाय महाराज लगेच प्लास्टर मला सांगा डुक्कर खरं आहे की नाही आणि त्या बाया करता बरं आहे का काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाहीत काही गोष्टी खऱ्या नाहीत परंतु बऱ्या आहेत महाराज गरीब घराण्यातला माणूस पूर्वीचा काळ बराशी खांदायचा 8 दिवस बराशी खांदल्या कुठंतरी 8 दिवसाकाठी एक 5-6 रुपये पगार मिळायचा 12 रुपये रोज काहीतरी असायचं त्यावेळेस 12 आणि मग ते पैसे घ्यायचे आणि तेवढ्याचं तेल मीठ हळद मीठ मिरची पोराला चड्डी काढून हे ते सगळं आणायचं तेवढ्यात आणि मग तुम्ही म्हणाल मग एवढे 5-6 रुपयात एवढं कसं काय येत होतं तेव्हा त्याचे भाव तसेच होते हा आणि मग ते तेवढं आणायचं आणि मग परत एकदा बुधवार झाला गेवराईचा बाजार संपला की गुरुवारी परत तेच रुटिशन चालू 10-15 वर्ष झाले महाराज त्याला माणसाला लग्न होऊन आणि 10-15 वर्ष झाल्याच्या नंतर घरच्या मंडळीने पाहिलं शेजारच्या श्रीमंताच्या बायकोने गळाभर सोनं घातलं होतं त्यावेळेसचा काळ महाराज ते पहिले तसले हे असायचे त्या काय घुंगरमाळी आपलं घुंगरमाळी झालं हा कोणती तरी माळ असतील ती हा बोरमाळ ते आता आलंय ते पट्टे वगैरे हे ते नेकलेस पिकलेस काय म्हणते ते जपून राहा आपण चोर सुटलेले ते माळ पाहिली महाराज तशी आणि ते महिलेने धरला हट्ट नवऱ्याकडं काही करा पण तसली माळ आणा काही करा पण तसं आणा आता याला वाटलं 15 वर्ष झालं महाराज साडी सुद्धा मागितली नाही आणि महाराज जी बाई आपल्या संसाराला म्हणजे झाकून चालते ना त्या बाईने जर नवऱ्याला काही मागितलं ना महाराज तो नवरा जीव सुद्धा द्यायला तयार असतो पण बाया तशा पाहिजेत महाराज हे बाया 1500 आले ना तर लगेच म्हणतात होय माझ्या मालकाला माहित नाही झालं अंगठा लावून दी माझ्याकडे पट ते अंगठ्यावले बी असे आहेत महाराज घरी तिकडं पैसे पडले की गावातच फिरत येते मशीन घेऊन हातात त्याला माहिती आहे गिराईक भेटते त्याला बिचाराला 20 रुपये भेटतात 1500 काढून दिले मग त्या माणसाने ठरवलं 15 वर्षात आपल्याला पहिली वेळेस मागितलं तिला दिलंच पाहिजे मित्राकडे गेला ज्याच्या बायकोच्या गळ्यात सोनं होतं त्याच मित्राकडे गेला म्हणला काही कर पण तुझ्या बायकोला जसं सोनं आहे ना तसं माझ्या बायकोला घ्यायचंय ती एक कवयनं माळ घ्यायची पण तुला मला सहकार्य करावं लागेल 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 5 वर्ष तुझे इथं काम करेन पण तेवढी फक्त माळ घेऊन दे तू म्हटला अरे तुझी परिस्थिती नाही
5 नाही 10 वर्ष जरी तू झटलास तरी तुझ्याच्याने पैसे देणं होणार नाही. तू एक काम कर, तू माझे पैसे दे अथवा नको देऊ, मी तुला घेऊन देतो, चल. तू गेला बाजारात महाराज. आता आपल्यासारखा काय जवळ बाजार होता का? त्या प्रतापगडाकडे मी कीर्तनाला गेलो होतो. त्या 50-60 किलोमीटर गावच नाही. त्या दरीमध्ये जर त्या खेड्यामध्ये जर आजारी पडलं ना, तर जास्त आजारी असलं ना, लोक दुसरी काही तयारी करत नव्हती, लाकडं ते गोळा करायचे. त्यांना माहिती आहे की हे 2 तासाच्या 4 तासाच्या वर जगणार नाही आणि गाडी काही तेवढ्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे अशी ती वाकडी तिकडी रस्ता ती. तसं महाराज गाव लांब होतं, लोकांना खरं खोटं काही कळत नव्हतं. त्याला गेला तो बाजारात घेऊन पाहिलं महाराज, फक्त 11 ते 11.5 रुपयाला महाराज ती सोन्याची माळ भेटत होती. किती? 11 ते 11.5 रुपयाला. आणि महाराज त्याच्यात डुप्लिकेट होती, ती फक्त 1.5 रुपयाला भेटत होती. पण माहितीच नाही महाराज कधी हे नकली सोनं हे. आज ज्या बाया लग्नात घालतात ना महाराज, ओरिजिनल आहे समजूच नका. सगळं ते पाणी देऊन आणलेलं असतं महाराज. एवढे कुठं श्रीमंत आहेत सगळे. बरं असले तर असू दे, आपल्याला काय करायचं. ते मित्र घेऊन गेला आणि ती माळ घेऊन दिली महाराज. फक्त सांगितलं बायकोला सांगायचं फक्त संक्रांती दिवशी घाल, बाकी ठेवून दे. तो घरी घेऊन आला महाराज. आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर बायकोला सांगितलंय बघ, फार कष्टाचं आहे, फार मौल्यवान आहे, संक्रांती दिवशी घाल, झाकून चल आणि व्यवस्थित आपलं कुठंतरी गाडग्यात कुठंतरी जमिनीमध्ये पुरून ठेवू नंतर. सांगितलं महाराज. आणि तिनं तसं केलं. लय लांब होत नाही मी उदाहरण, मी कशा करता सांगतो. सोनं खरं होतं का हो? पण बाई करता बरं होतं का नव्हतं? काही गोष्टी खऱ्या नाहीत महाराज, पण बऱ्या आहेत. काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाहीत. काही गोष्टी खऱ्या नाहीत परंतु बऱ्या आहेत. काही गोष्टी खऱ्या नाही बऱ्या नाही. एक म्हातारी महाराज 80-85 वर्षाची म्हातारी पडून होती बाजावरती. आणि ती खंडोबाची यात्रा आली. म्हणजे बाळा इकडे बाळा. आता ते मी कीर्तनात सांगत असतो, पण लय जवळचे माणसं आहे ते म्हणजे बाया इकडे ये रे असं म्हणत ती म्हातारी. 85 वर्षाची, शब्द सुद्धा नीट निघत नाही. इकडे इकडे म्हणे काय. आणि कधीची नोट होती महाराज ती 1 रुपयाची त्या काळची. अशी गोळा करून ठेवलेली होती, ती काढता काढता फाटल अशी होती. त्या बाळीने पाहिली, ती म्हणे काय हे रुपये घे आणि जत्रा लागला. आणि मग बाळ्या खुश झाला. ती रुपयाची नोट गेली, घेऊन गेला महाराज. तेव्हा 10 पैसे 5 पैसे 20 पैसे. आता या पोरायला नाही कळणार आहे, येस सारख्याला यांना नाही कळणार आहे, बारकाल्या पोरायला. पण मला कळत की 5 पैशाला 5 मुरकुले येत होती, 5 गोळ्या यायच्या, 5 बिस्किट यायची. आता 30 गोळी 50 पैशाला झाली. एवढी किंमत वाढली त्याची. आणि त्या बाळ्याला दिली ती नोट, म्हणले जत्राला जाय आणि येताना आपल्याला प्रसाद पण घेऊन ये. गेला बाळ्या, त्यातले 5 पैशाचे भजे खाल्ले, 5 पैसे पेड्याला खर्च केले, प्रसाद घेतला. आणि 10-20 पैशाचा महाराज त्यांनी साप घेतला. साप असा महाराज साप खाली जर टाकला तर हुबेहूब सापासारखा दिसत. घेऊन आला महाराज, नाचतच आला. आजीने पाहिलं, बाळ्या बाळ्या इकडे इकडे, काय आणलं काय आणलं. पळतच आला. त्याला वाटलं आता मज्जाच करू आपण आजीची. आला म्हातारी पशी आला. म्हातारी पशी आला की म्हणे अजय साप 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 असं म्हटलं. म्हातारीच्या छातीवर पाहिलं, खरंच साप दिसला. बघता काय म्हातारी लगेच वर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर नाही, डायरेक्ट सीधा स्वर्गालाच. आता मला सांगा, तू साप खरा होता का? आणि त्या म्हातारी करता बरं आहे का? नाही महाराज. काही गोष्टी खऱ्या नाही आणि बऱ्याही नाही महाराज. काही गोष्टी खऱ्या पण बऱ्या नाहीत. काही गोष्टी बऱ्या आहेत परंतु खऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्या नाही बऱ्या नाही. देवाचं नाव तुकोबाराय म्हणतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव खरं आहे आणि बरं आहे. भाव ज्याचे गाठी त्या शिला उठावटी. अंतकरणामध्ये देवाच्या नामचिंतनाविषयी भाव असावा, श्रद्धा असावी, विश्वास असावा. आपल्याला महाराज तात्काळ लाभ प्राप्त होतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. कळी काळावरती ही मात करण्याची ताकद, कळी काळाला जिंकण्याची ताकद नामचिंतनामध्ये. म्हणून फक्त जाताना मला एवढंच द्या, तुम्ही जाताना सगळं विसरून जा. फक्त सकाळी उठल्याबरोबर 10 मिनिटं जसे उठले तसेच अंथरुणात बसा आणि 10 मिनिट घडीचे मोजून 10 मिनिट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करा. आणि झोपण्याच्या अगोदर 10 मिनिट 20 मिनिट फक्त माझ्या करता द्या. माझ्या करता म्हणजे मी सांगितलं म्हणून तुम्हाला एवढं घेऊन जा. हे फल तुम्हालाच मिळणार आहे त्या नामचिंतनाचं. फक्त एवढं माझ्या पदरामध्ये द्या, माझं कीर्तन सफल होईल. तुम्हाला जर काम करत असताना जर सुचलं तर घ्या, पण कधीच नाही सुचलं तर फक्त झोपता वेळी 10 मिनिट
आणि जागं झाल्याच्या नंतर फक्त रामकृष्ण हरी 10 मिनिटं भजन करा. तुमचाही उद्धार होईल आणि तुम्ही नामचिंतन केल्यामुळे ते पुण्य मला प्राप्त होईल. तुमच्या मागं माझाही उद्धार होईल. म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो. तरी न्यूनते प्रति अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे बोलता बोलता जर एखादा चुकीचा शब्द वाटला असेल, कुणाच्या अंतकरणाला लागला असेल तर उदार अंतकरणाने माफ करा. आणि जे चुकीचा शब्द आहे ते मला सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा बजरंग बलीच्या चरणी समर्पित करतो आणि येथेच वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.